जल एवं भूमि प्रबंधन संस्था वाल्मीकि कोष के अतीत के गौरव को पुनः प्राप्त करने और इनकी प्रभावशीलता बढ़ाने के उद्देश्य से 546 करोड़ रुपए की योजना तैयार की गई। इस योजना संस्था की सुविधाओं के विकास, नई भर्ती और विस्तार कार्यों के लिए बनाई गई है। मृदा एवं जल संरक्षण मंत्री संजय राठौड़ ने वाल्मीकि में आयोजित समीक्षा बैठक में इस योजना की जानकारी दी। एक पाणलोट यात्रा या ठिकाणी आम्ही काढणार आहोत, ज्याचा शुभारंभ या ठिकाणी दुष्काळी भागातून आम्ही करणार आहोत। शुभारंभ प्रसंगी देशाचे जे मंत्री आहेत सन्माननीय शिवराज सिंग चौहान साहेब यांना आमंत्रित करणार आहोत। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतीलच। आणि ही पाणलोट यात्रा जवळपास 1600 गावांमध्ये फिरणार आहे। पाणलोटाचं महत्त्व, पाणी आणि मातीचं महत्त्व हे लोकांना सांगणारच आहे आणि श्रमदानातून वेगवेगळे स्ट्रक्चर सुद्धा निर्माण करणार आहे। त्याच पद्धतीने विभागाच्या ज्या काही वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत ते त्या गावामध्ये कसे राबवता येईल याचा सुद्धा प्रयत्न आम्ही करणार आहोत। आज ही यात्रा पूर्ण जानेवारी महिन्यामध्ये निघाल्यानंतर जवळपास 4 महिने या यात्रेचं म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या सर्व महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विभागात ही यात्रा फिरणार आहे। जवळपास पाणलोटचे जवळपास 144 प्रकल्प आमचे आहेत। 30 जिल्ह्यामध्ये हे प्रकल्प आहेत, 1600 गावं आहेत आणि हे करत असताना अनेक गोष्टी या माध्यमातून आम्ही करणार आहोत। जसं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार। आज महाराष्ट्रामध्ये अनेक स्ट्रक्चर पाणी साठ्याचे आहेत। गाळ साचल्यामुळे कुठेतरी पाणी साठा कमी होतो आहे, म्हणून तो त्या साठ्यातला गाळ काढायचा आणि तो शेतकऱ्याच्या शेतामध्ये पसरवायचा, अशा पद्धतीची एक धडक मोहीम सुद्धा राबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे।